तरफ से और ये मैच के लिए होगा। सर प्रत्येक मैदानामध्ये कोण ना असा व्यक्ती असतो. आपण जर काल पाहिलं तर ज्याला बोलतात सबसे भारी नितीन आवारी हे सुद्धा असेच काहीतरी आहेत का जे खेळाडू चांगला करतो ना त्याला कसं प्रोत्साहन देता येईल त्याच प्रकारे आज सुद्धा पुनीत शेठ त्याच प्रकारची कामगिरी करताना किंवा त्याच प्रकारचं प्रोत्साहन देता आपल्याला पाहायला मिळतात. चला आपल्याला सामन्याला सुरुवात करायची आहे लवकरात लवकर. आपण जे गोलंदाजी करणारा संघ आहे जास्त टीम मीटिंग घ्यायची नाहीये. आपण लगेच लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे आणि जे काही आपल्याला 15 मिनिटं दिली त्या 15 मिनिटांमध्ये 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. तो सुद्धा निर्णय आपल्याला लागू असणार आहे. आमचे सुभान 11 रेवदंडा विरुद्ध तैमूर 11 शेखाचे गाव. जे रेवदंडा आणि शेखाचे गाव या दरम्यान हा दोन बलाढ्य संघ जे नक्कीच पराभूत झालेत काहीतरी कारणास्तव त्यानंतर काहीतरी शिकून मैदानामध्ये काहीतरी अनुभव घेऊन उतरलेले हे दोन्ही संघ असतील. पाहायच्या या खेळी दरम्यान दोन्ही पंच तयार असतील. प्रीतम पाटील संजय भोईर हे दोन्ही पंच आज मैदानामध्ये कामगिरी करताना पाहायला मिळतील. पहिला चेंडू मैदानामध्ये ज्या चेंडी सुरुवात झाली वंडीच्या रूपामध्ये एक डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये धाव मैदानामध्ये लागताना पाहायला मिळते. मयुरेश कोळी आता मात्र पुन्हा त्यांच्या स्वरूपामध्ये काम करताना पाहायला मिळतील आणि पहिल्या चेंडूवरती एक धाव आलेली पाहायला मिळते. तर मी पुन्हा एकदा विनंती करतोय की 12वा प्रतिनिधी प्लीज या. 12वा प्रतिनिधी कारण ही मोठी स्पर्धा आहे. या दरम्यान 4 धावा येतात. मी पुन्हा एकदा विनंती करतोय की 12वा प्रतिनिधी प्लीज समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. चला नाहीतर मॅच थांबवा आणि मग बॉलरचं नाव कळवा आमच्यापर्यंत. तेच आयोगांच्या माध्यमातून वारंवार सांगतात की आज्ञाचं पालन केलं तर नक्की 2-2 रनची पेनल्टी देण्यात येईल. आपली बसण्याची या ठिकाणी सोय केली. फक्त या ज्यावेळी विकेट पडेल नवीन गोलंदाज येईल तेव्हाच आपल्याला नावं सांगायची आणि गुणलेखाकडे लक्ष द्यायचं आपल्याला. हे 12 प्रतिनिधीचं काम असतं. गोलंदाज सलमान नक्की जी वैयक्तिक जी बक्षिसं असतात ना ती देण्यामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम सुद्धा होतो जेणेकरून मग आपण कुठेतरी गोंधळात पडतो. आणि खरं लाईव्हची स्पर्धा असल्यानंतर स्क्रीनवरती जे स्पर्धक बघत असतात नक्कीच काय घडले पहा. झेल पकडण्याची संधी आली होती. चांगला मोठा खेळाडूला माघारी परतण्याचं काम करण्यामध्ये यश आलं असतं. ज्या ठिकाणी षटकार चौकारासाठी पुणे बक्षिसं लावले ते कुठेतरी रोखण्यामध्ये कुठेतरी यश आलं असतं. या ठिकाणी धावसंख्या पाहिली तर ही झेल सुटल्यानंतर एकेरी धावमध्ये रूपांतर झालं. धावसंख्या या ठिकाणी पाहायला मिळते ती 5. चेंडू 3 झालेले पाहायला मिळतात. धावसंख्या झालेली पाहायला मिळते ती 5. अजून उर्वरित 3 चेंडू आहेत सलमानचे. चेंडू नंबर 5 वरती पाहिलं तर मोठा फटका त्या चेंडू लागला. पंच या चेंडूवरती नक्कीच एक धाव नक्कीच डिक्लेअर करणार आणि सॉरी प्रयत्न चांगला केला होता परंतु ज्या ठिकाणी नशिबाची साथ मात्र आपण जर पाहिलीत ना तर फलंदाच्या साईडनं आपण विचार केला तर चांगला प्रयत्न केला होता. त्याला सुद्धा माहिती होते की हा चेंडू फील्ड होणार आहे. जास्तीत जास्त जितक्या धावसंख्या आपल्याला वाढवता येईल तितकी आपल्याला करायची आहे. परंतु त्या ठिकाणी गोंधळात पडलेला हा क्षेत्ररक्षक चेंडू रोखू शकला नाही आणि याच्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर 4 धावा गेल्या. तर ज्या ठिकाणी प्रत्येक खेळाडूकडनं काही ना काही चांगलं करून घ्यावं किंवा चांगलं झालं पाहिजे. कारण आपण जर नेहमीच म्हटल्याप्रमाणे 12 संघ आहेत. 12 संघातना जो संघ आता हरेल तो या स्पर्धेतनं बाहेर पडेल. म्हणजे सर म्हटल्याप्रमाणे 365 दिवस या स्पर्धेची म्हणजे सीझन 2 ची वाट पाहावी लागेल. ही खरंच कुठेतरी लज्जास्पद बाब असू शकते किंवा आपण संघ निवडताना कुठे चुकलो की काय किंवा आपल्या खेळाडूंकडनं चुकी झाली की काय किंवा आपल्या संघाने आपल्या खेळाडूंनी कुठेतरी कामगिरी कमी केली की काय हे मात्र कुठेतरी आपल्याला पाहायला मिळेल. कारण हा सामना जिंकायचा आम्हाला सुद्धा या स्पर्धेमध्ये टिकून राहायचे आहे ही दोघांकडनं उमेद असेल. हर्षदचं खरंच कौतुक करावं लागेल. दोन्हीही सामने जिंकून पुढच्या फेरीमध्ये पात्र झालेला संघ आपल्याला पाहायला मिळेल. त्याचं सुद्धा कौतुक करावं लागेल. 4 षटकं असणार आहेत. नवीन गोलंदाज लुकमान दोन्ही संघांना
एक महत्त्वाचा हा सामना 4 षटकांचा राहील. 4 षटकांप्रमाणे आपल्याला हा खेळ करायचा आहे. 4 षटकांप्रमाणे आपल्याला समीकरणं आखायची आहेत. 4 षटकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त धावसंख्या रचायची आहे. 4 षटकांमध्येच आपल्याला कमीत कमी धावसंख्या द्यायची आहे. हे समीकरण प्रत्येकाच्या डोक्यात नक्की चालू असेल. ही जबाबदारी आता गोलंदाजावरती असेल, फलंदाजावरती असेल. मोठे फटके येणं गरजेचं असेल. पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर 10 धावा नक्कीच आल्यात. चांगलं षटक होतं आणि आता मला दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. मोठा फटका 1 बाउन्स दोन्ही खेळाडूंना रोखून सीमारेषा चाटली. चेंडू गेला चौकाराच्या दिशेने. खरं 10 धावानंतर प्लस जर आपण 4 केलं तर 14 धावसंख्या मैदानामध्ये पाहायला मिळते आणि जवळपास गुणलेखक सांगते की हा 13वा चौकार आहे आजच्या दिवसातला या सीझन पहिला या टुर्नामेंट मधला. खरंच मुस्लिम प्रीमियर लीगचा आपण जर विचार केला ज्यावेळी ही स्पर्धा अनाउन्समेंट झाली फक्त मुस्लिम बांधवांनीच नव्हे तर नक्की प्रत्येक खेळाडूंनी प्रत्येक मार्गदर्शनाने या स्पर्धेला सपोर्ट केलेला पाहायला मिळतोय आणि नक्कीच 4 जणांच्या मेहनतीचं हे फळ आज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चांगले असे पंच या ठिकाणी लागले. लाईव्हची ही स्पर्धा tenniscricket.in माध्यमातून आपण पाहतोय. चांगले असे समालोचन इम्रानजी बुखारींच्या माध्यमातून आपण समालोचन पाहिलं आणि नक्कीच ही स्पर्धा एकंदरीत पूर्णपणे पार होण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे सहकार्यांचे आम्ही आभार या ठिकाणी व्यक्त करतोय. या ठिकाणी कोणतीही चूक करत नाही. या ठिकाणी झेल बाद होते. ओयूटीचा विचार लागते. विकेटी घोषित झाले आणि आपण स्क्रीनवरती पाहताय एक चांगला बलाढ्य खेळाडू निराश होताना हताश होताना दुःखाचा चेहरा घेऊन मैदानातून बाहेर पडताना पाहायला मिळतोय. हे कुठेतरी असतं कुठेतरी मनामध्ये चिंतेची बाब असते की मला म्हणजे आपल्याला जी पॉईंट्स दिलेले असतात त्या पॉईंट्स मध्ये एखाद्या खेळाडू आम्हाला ह्याला घ्यायचाच आहे परंतु तो खेळाडू घेतल्यानंतर त्यांनी कामगिरी केली नाही ना तर मग ते कुठेतरी लज्जास्पद आपल्यामध्ये सुद्धा आपल्याला असलेलं पाहायला मिळतंय. आणि खरंच कुठेतरी चांगले खेळाडू आहेत मोठी नावं आहेत. आपण जर पाहिले तर अलिबाग तालुक्यातले मग खेळाडू असून द्या मुरुड तालुक्यातले असून द्या रोहा तालुक्यातले असून द्या प्रत्येक भागात ना जे खेळाडू आले सिलेक्शन झाले सिलेक्शन आपल्या संघाकडे खेळताना पाहायला मिळत आहेत. मोठी नावं आहेत आणि तसा मोठा खेळ सुद्धा करून दाखवावा लागेल. मग नंतर आपण जर पाहिलं तर अलिबागच्या मैदानामध्ये क्रीडा भवनच्या मैदानामध्ये सराव करणारे खेळाडू मग मी नक्कीच जुनेद फकीचं उदाहरण देणं इच्छितो. हर्षदचं इच्छितो कारण ह्या मैदानात खेळत असतात आणि त्या खेळाचा म्हणजे होम ग्राउंडचा उपयोग करताना दोन्ही खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. या दरम्यान एक धावसंख्या आपल्याला अजूनही स्कोरबोर्डवरती आलेली पाहायला मिळते ज्या ठिकाणी प्रथमतः फलंदाजी करत असताना नक्कीच या दरम्यान आपण सन्मान करणार आहोत. नक्कीच मी सलमान सय्यदला या ठिकाणी विनंती करतोय की आपण यायचं आहे. आपण इम्रान शहाचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत तर प्लीज या. आपण कॅमेरामॅन आपण जर पाहिलं तर अतिथी माननीय सन्माननीय जे उपस्थित आहेत त्यांच्या इथं आपण मारायच्या स्क्रीनवरती आपण पाहतो. त्याच ठिकाणी मी रियान पल्लवकरला सुद्धा विनंती करतोय की आपल्या हस्ते सुद्धा मुन्ना पलवणकरचा आपण या ठिकाणी सन्मान करणार आहोत. नक्की जे व्यासपीठ आहे ना ह्या मान्यवरांनी भरल्यानंतरच कुठेतरी शोभा येते आणि असे सन्मान्य सर्वजण आपल्या या ठिकाणी लाभलेत ह्या स्पर्धेला उपस्थिती लावलेत. मी जोरदार या ठिकाणी उपस्थिती लावल्याबद्दल वेळात वेळ काढून या ठिकाणी आल्याबद्दल या सर्वांचे आभार व्यक्त करतो. या ठिकाणी पाहिलं तर दुसरा षटकाचा
एंड झालेला अंत झालेला आपल्याला पाहायला मिळतो, ज्या ठिकाणी 4 षटकांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू 24 चेंडूंचा खेळ ठिकाणी पाहायला, आणि हा खरंच महत्त्वाचा खेळ आहे. ज्या ठिकाणी पहिली संधी दिली होती त्या संधीमध्ये आपण पराभूत झाला होता, त्यानंतर अजून एक संधी दिली, म्हणजे जो लीगचा फॉर्मॅट असतो तो आपण ह्या ठिकाणी आजमावत आहोत. आणि नक्कीच ह्यामध्ये हारलेला संघ या स्पर्धेच्या बाहेर पडेल, तर ह्यामध्ये जिंकलेल्या संघाला अजून एक चान्स मिळेल. त्या चान्ससाठी हा खेळ चालताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच दोन्ही संघांना माहिती असेल की दोन्ही आपल्या ओनर्सला खुश करायचं आहे, आपल्याला कर्णधाराला खुश करायचं आहे, आणि ती जबाबदारी किंवा तेच एक महत्वाची इच्छा घेऊन आता मात्र तिसरा गोलंदाज मैदानामध्ये सोनू मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतोय. रियान पल्लवकर प्लीज आपण यायचं आहे समोर. आपण मुनाफ पल्लवकरचा या ठिकाणी सत्कार करणार आहोत. एक मायेची उबदार शाल देऊन या ठिकाणी आपण त्याचं कल्लं. मान्यवर प्लीज आपण बसा आणि या सामन्यांचा आनंद घ्या. या ठिकाणी चूक झालेली आपल्याला पाहायला मिळते. खरंच ही सामना होण्यामागचं सर्व श्रेय आहे ना ते उपस्थित असलेल्या मान्यवरांना जातं, कारण प्रत्येक वेळी ज्यांच्या माध्यमातून गरज होती किंवा आशेने आपण त्यांच्याकडे गेलेलो आहोत, त्यांच्याकडनं काहीतरी मदतीची अपेक्षा होते, त्यावेळी ज्यावेळी आपल्याला मदत करतात ना ते खरंच सन्मानास पात्र असतात. असे हे दोन्हीही इम्रान शाह आणि मुनाफ पल्लवकर. मी पुन्हा एकदा सांगतोय की नक्कीच हे जे सामने आहेत ना ह्याच्यामध्ये तुमचं योगदान खूप मोठं आहे. आणि खरं जे पहिलं सत्र चालू आहे किंवा पहिला सीझन जो चालू आहे ना हो वारंवार मोठा होत जावा, ही स्पर्धा मोठी होत जावी, आपले खेळाडू मोठे होत जावे, ही मात्र एक चांगली बाब आहे आपल्या मुस्लिम प्रीमियर लीग साठी, कारण अनेकशे खेळाडू नावलौकिक झालेले पाहायला मिळतात. आजचा हा पहिला दिवस आहे, जवळपास 2 ते 3 दिवसीय स्पर्धा चालणार आहे. पहिल्या दिवसामध्ये अप्रतिम खेळी करून दाखवणारे, आपलं नाव उमटवणारे, आपली एक इमेज तयार करणारे खेळाडू या मैदानामध्ये आपण पाहायला मिळालेत. या दरम्यान पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जाताना पाहायला मिळालाय. तिसऱ्या षटकाला सोनूने प्रारंभ केला. एक पर्सनॅलिटी बघितलीत ना तर आयकॉन खेळाडू की गोलंदाजी करण्यामध्ये म्हणजे व्हेरिनेशन बघितलं ना ह्या गोलंदाजीकडे आहे. तिसऱ्या षटकासाठी प्रारंभ करत असताना पहिल्या चेंडूवरती एक धाव नक्कीच आली होती, आणि उर्वरित दोन चेंडू हे निर्धाव गेलेले पाहायला मिळाले. चुकी झाली, वाईट आली होती, परंतु त्या वाईटचा कोणताही विचार न करता या ठिकाणी बघा जोरदार प्रहार केलाय. चेंडू बराचसा लांब गेलाय, क्षेत्ररक्षकाला चुकवून नक्कीच ह्या चेंडूवरती षटकार सुद्धा आलाय. आणि अजून प्लस गुणलेखकाला सांगेन की 6 धावा वाढवा, आणि 6 धावसंख्येची धावसंख्या झाली 24 धावा. ह्या स्पर्धेतील 20वा षटकार मैदानामध्ये आलेला पाहायला मिळतोय. खरंच आपण जर पाहिलं तर खतरनाक लेफ्टी ज्याला आपण म्हणतो, मैदानामध्ये ज्याची गरज असते, संघामध्ये ज्याची गरज असते ना ती कामगिरी आता मात्र हा अमजद करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका पाहिलं तर बघा बॅटवरची जसा पहिला चेंडू आला होता ना तसा आला होता. झेल खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, 100% योगदान आपल्या माध्यमातून दिलं, परंतु यश आलं नाही. या प्रयत्नासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण आपण जर पाहिलं तर सामना सुरू व्हायच्या आधी ज्यावेळी चौथा हा कॅच ड्रॉप झालेला पाहायला मिळतोय. नक्कीच क्रिकेटच्या परिभाषेमध्ये आपण म्हणतो की तू कॅच नाही ती मॅच सोडली असेल, कारण ही सामना आपल्याला विजयासाठी नाही तर आपल्याला ह्या सामन्यांमध्ये ह्या लीगमध्ये टिकण्यासाठी आपण खेळतोय, हे कुठेतरी लक्षात ठेवलं पाहिजे. गोलंदाजी सुरुवात सोनू पुन्हा एकदा मैदानामध्ये टाकेल. शेवटचा चेंडू असेल, अंतिम चेंडू असेल सोनूचा. पंचांच्या डाव्या साईडनं गाड घेऊन अंतिम चेंडू फेकण्यासाठी सज्ज. पुन्हा एकदा नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू फेडला. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती धावले होते, 1 धाव पूर्ण झाली. यस नो पंचांचा इशारा येतोय. बोट उंचावून हा चेंडूवरती असेल रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट. पाहिलं ना तर 18 चेंडूंचा खेळ संपलाय. चुकी बघा गोलंदाज कोणतीही करत नाहीये. ज्या प्रकारची गोलंदाजी आपली पहिल्या फेरीमध्ये सामना चालू असताना झाली होती ना त्याच प्रकारची चेंडूची वरती किंवा गोलंदाजी करताना चुकी आपल्याला करायची नाही आहे, हे मात्र समीकरण आता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळते. कारण पहिलं षटक जे फेकलं ना त्यामध्ये फक्त 10 धावा दिल्या होत्या, कोणती विकेट नक्कीच आली नव्हती. त्यानंतर मग नवीन गोलंदाज आला लुकमानने चांगली गोलंदाजी केली. फक्त 6 धावांचं योगदान दिलं आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून, आणि या ठिकाणी 2 विकेट घेण्यासाठी आपण तो गोलंदाज पाहिलात. आणि त्यानंतर आला सोनी सुद्धा चांगली गोलंदाजी केली ना आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून. फक्त जर आपण पाहिलं
तर नक्कीच जे बक्षीस आपल्यापर्यंत पोहोचवत आहे ते पुनीत शेठ यांच्या माध्यमातून बक्षीस आमच्यापर्यंत सामना पोहोचल्यानंतर घेऊन जायचं आहे. नक्कीच प्रत्येक षटकारासाठी विकेटसाठी किंवा आपण जर पाहिलं ते अनोखं बक्षीस नुसतं बॅटवरती चेंडू जरी लागला ना तरी सुद्धा बक्षीस लागवण्यात आली. खरंच कौतुक करावं लागेल, कारण एक दानशूर व्यक्तिमत्व किंवा एक ज्याला आपण फ्रेंडली म्हणतो, प्रत्येकाचा मैत्रीचा एक हातभार लावत असतो, मैत्रीचे एक चांगलं उदाहरण म्हणून आपण देऊ शकतो असं पुनीत शेठ मैदानामध्ये आलेले आहेत. नक्कीच क्रिकेटची आवड सुद्धा आहे. नक्कीच मी एक सामन्याचा उल्लेख जर केला ना तर या आधी सुद्धा आमचे बुखारी सर होते, त्या ठिकाणी मी उल्लेख केला की दमदार आमदार प्रीमियर लीग चालू होती. बहुतेक मला वाटते रायगड आणि ठाणे सामना चालू होता आणि त्या दरम्यान भडे मोठे आयकॉन खेळू असताना त्यांच्या विरोधामध्ये म्हणजे 3 वाईट टाकले तर, 3 नो टाकले तर किंवा 3 षटकार खाल्ले तर खरंच हे कुठेतरी गोलंदाजला म्हणजे कुठेतरी उलट करण्याचा प्रयत्न, ज्यावेळी मैदानामध्ये शांततेचं वातावरण असतं ना त्यावेळी सर्वांना हसवायचं काम करण्याचं किंवा ते सुखद झटका द्यायचा हे काम पुनीत शेठ नक्कीच कुठेतरी करत आलेत. नक्कीच त्यांची दुसरी ओळख म्हणजे गाड्यांचे शौकीन, मग 2 व्हीलर असून द्या, 4 व्हीलर असून द्या, एखादी विंटेज कार असून द्या, त्याचं कलेक्शन करण्याची आवड सुद्धा यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच एक चांगलं ही गुणवत्ता ना मग गाड्यांची शौकीन यांच्या वडिलांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळते. वडील सुद्धा त्याच प्रकारे त्यांचे शौकीन होते. तीच एक इच्छा मनामध्ये घेऊन आपल्यामध्ये सुद्धा ते गुण रुजवताना आपल्याला पुनीत शेठ पाहायला मिळतात. नक्कीच त्यांचे बंधू नीरज शेठ सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. असे दोन्ही बंधू पंचांच्या माध्यमातून हा डेन कुठेतरी धावताना एक चुकी झाली असली कारण रनअपमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आला असावा. 4थे षटक चालू आहे, अंतिम षटक असणार आहे आणि जवळपास 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला 26 पाहायला मिळत आहे. या अंतिम 6 चेंडू आपल्याला खेळण्यासाठी मिळणार आहेत. 6 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावसंख्या आपल्याला रचायची आहे. पहिला चेंडू चांगला फटका मारला आणि पाहिलं तर बघा चेंडूनी उसळी धरली आणि हीच खासियत आहे मैदानावरची. चेंडूवरती जजमेंट धरावं लागतं, चेंडूचा अंदाज घ्यावा लागतो, अन्यथा चेंडू आपल्याला चकवून नक्कीच जाणार आणि नक्कीच्या चेंडूनी चकवलेलं पाहायला मिळतंय. आणि 4 धावेचं योगदान किंवा 4 धावेचा हा फटका नक्कीच चौकारामध्ये कन्वर्ट झालेला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती सर चौकार आला ना की दबाव गोलंदाजचं वाढतं आणि हेच करून दाखवायचं होतं, कारण शेवटचे षटक आहे, हे अंतिम 6 चेंडू आहेत. या चेंडूवरती जर खेळलो नाही ना तर मैदानाच्या बाहेर जावं लागेल, या टुर्नामेंटच्या बाहेर जावं लागेल, हे मला होऊन नाही द्यायचं आहे आणि ही जबाबदारी फलंदाजांना पाहायला मिळाली. या ठिकाणी वाईट चेंडू, नक्कीच पंचांचं तीक्ष्ण नजर आणि ह्यांच्या माध्यमातून इशारा आमच्यापर्यंत येतोय, चेंडू असेला वाईट. नक्कीच वाईट घोषित केला. अतिरिक्त 1 धाव क्रिकेटच्या नियमानुसार जर आपण चुकी केली तर त्याचा फायदा फलंदाजांना होणार. पाहिलं तर नक्कीच वाईट चेंडू हे फेकला होता. क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून चुकी झाली होती, विकेट किपरच्या माध्यमातून चुकी झाली होती. म्हणजे चेंडू कोणताही पकडला जाणार नाही, पण 2 धावसंख्या आली होती. म्हणजे पुढचा चेंडू मला एक पॉझिटिव्ह पद्धती निगेटिव्ह पद्धतीचा फेकायचा आहे. या ठिकाणी सुंदर अशी झेल आणि मोठे फटके मारण्यासाठी जो सज्ज झाला होता असा फलंदाज माघारी परतताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. बघा तिसऱ्या चेंडूवरती मटका आता झटका आलाय. फटका चांगला पद्धतीचा होता, बॅट आणि बॉलचा जास्त कनेक्टिंग आपल्याला पाहायला मिळालं नाही आणि त्या माध्यमातून झेल बाद ओयूडीचा इशारा लागतो. विकेट येते चेंडू नंबर 3 वरती. अजूनही 3 चेंडू आहेत. एखादा आपल्यातला चांगला खेळाडू ज्याची आपल्याला पारख आहे, जो मोठे फटके मारू शकतो. हॅलो, तसेच जय नाखवा यांना आम्ही विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन बसायचं आहे. प्रांश साऊंड सिस्टीम डीजे ऑपरेटिंगच्या माध्यमाला आपण साऊंड ची सेवा पुरवत असता. असे जय नाखवा आपण प्लीज या. मग दानिशवरती ना हे
चौथं षटक फेकण्याची जबाबदारी गोलंदाजांनी दिली होती आणि ती आतापर्यंत यशस्वी करताना नक्कीच गोलंदाज पाहायला मिळालाय. पहिल्या जेव्हा लेंथ भेटली नव्हती, गोलंदाजाला अंदाज आला नव्हता, त्यावेळी मात्र कुठेतरी चेंडूवरती चुक्या झाल्या होत्या. मात्र त्या पाठोपाठ मात्र संधीवरती संधी उपलब्ध करून दिले, परंतु क्षेत्ररक्षण करणारे जे खेळाडू आहेत ना ते कुठेतरी कमी पडलेले पाहायला मिळतात. जेणेकरून जर आपण जर पाहिलं तर वन बाउन्सनी चौका आपल्याला आलेला पाहायला, 4 धावा आलेल्या पाहायला मिळाल्या. ही सुद्धा झेल झाली असती, कारण बघा रिस्क घेतलीत ना तरच कुठेतरी मैदानामध्ये आपण टिकवू शकताय. सामन्याचं ना कुठेतरी एक विचार करा, कारण हा सामना आपल्याला टिकवून राहण्यासाठी आहे. कारण जर आपला हा पराभूत सामना खेळतोय, जो हरलेला संघ मैदानात बाहेर पडणार आहे, या टुर्नामेंटमधनं बाहेर पडणार आहे, त्यासाठी जास्तीत जास्त काय करता येईल ना ते आपल्याला करून दाखवायचं. या दरम्यान गोलंदाजांनी माझा आवाज ऐकला, त्याला सुद्धा कळालं की विकेट येणं गरजेचं आहे आणि ह्या चेंडूवरती विकेट घेऊन आपलं षटक संपुष्टात आणलंय. 24 चेंडूंचा खेळ संपुष्टात आणलाय, 4 षटकांचा खेळ संपुष्टात आणलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये एकंदरीत धावसंख्या झाली पाहायला गेली तर 35 धावा. कंपल्सरी चेसिंग चेन्नईमध्ये 36 धावांचं योगदान हे आपल्याला इथं मैदानात रचायचं आहे, काढून दाखवायचं आहे. सामना आपल्याला जिंकायचा असेल तर शेकाचं गाव विरुद्ध रेवदंडा ह्या 2 सामन्यांच्या विरोधामध्ये आपण हा खेळ पाहतोय आणि प्रथमतः फलंदाजी करत असताना सर आपण जर हा सामना आपण पाहिलात ना तर कुठेतरी जी विचार करून खेळणं होतं ना ते जाणवलं नाही. कारण म्हटल्याप्रमाणे तुम्ही बोलून सुद्धा इथं गेला होता की 365 दिवस सीझन 2 ची या ठिकाणी वाट पाहावी लागेल आणि तेच ना कुठेतरी रोखायचं आहे आपल्याला, संघ मैदानामध्ये टिकवायचा आहे. पाहिलंत नाही बघा, दोन्ही बंधू जरी एका टीम मध्ये असले ना सर तरी कोण जिंकलं ना ह्याची चर्चा मात्र रात्री होणार. जर छोटा भाऊ जिंकला तर मी तुला हरवलं, तू जर जिंकलास तर मी छोट्या भावाला हरवलं, ही चर्चा नक्कीच होणार. कारण आपण गावासाठी खेळतोय, आपल्या प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधामध्ये खेळतोय, आपल्या ओनरसाठी खेळतोय. ही सुद्धा बाब लीग मध्ये खेळताना आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे आणि नक्कीच त्याच प्रयत्नात ना जवळपास 24 चेंडूवरती फक्त 35 धावांची मजल मारण्यामध्ये यश आलंय आणि आता मात्र चेसिंगच्या विरोधामध्ये करत असताना 35 धावांचं कंपल्सरी 36 धावांचं हे योगदान आपल्याला देणं गरजेचं आहे, पाहायचं आहे. आता मात्र फलंदाजी उतरलेले 2 महत्वाचे बॅटर कशा प्रकारे खेळ करून दाखवतील येणाऱ्या 24 चेंडूमध्ये. सर लीगच्या सामन्यामध्ये ना हेच पॉझिटिव्हिटी असते समालोचकांना, कारण कुठेतरी सामने कमी असतात, थोडासा आराम पण जास्त मिळतो, पण समालोचकाला आराम नसतो. कारण भुकारी सरांचं एक सांगतोय की कालच्या दिवसातच त्यांना मी विचारलं की कसं काय ऍडजस्ट करता, कसं करतो हे मी सांगू शकत नाही. कारण खरंच कुठेतरी ट्रॅव्हलिंग भरपूर असते. कारण कालच्या दिवसामध्ये वर्सुलीला होते, आजच्या दिवसामध्ये अलिबागला, उद्या जेणेकरून ऑप्शनसाठी जाणार आहेत, पुन्हा उद्या मुरुडची आली तर मुरुडला जा, म्हणजे कोणाला नाही म्हणू शकत नाही का ही क्वालिटी आपण देतोय. खरंच कुठेतरी कौतुक करावं लागेल. जी मध्ये पंच सुद्धा असतील किंवा हे आपण लाईव्ह वाले बघते ते सुद्धा असेल किंवा खेळाडू सुद्धा असतील, प्रत्येकाला सर्व क्रिकेट म्हटल्यानंतर ही धावपळ आलीच, आराम गेला ना, म्हणजे बोलतात ना ते चलती का नाम गाडी रुक जाए तो खटर, तसा खेळ सुद्धा क्रिकेटमध्ये आपल्याला समीकरण पाहायला मिळतात. तर या दरम्यान 36 धावा आपल्याला काढायचे आहेत आणि येणाऱ्या 24 चेंडू 36 धावा. समीकरण सोपं आहे, पण हे समीकरण सोप्याला कठीण मध्ये कसं बदलवायचं हे 4 गोलंदाजावरती निर्भय आहे. पहिला गोलंदाज मैदानामध्ये येतोय शाकिब सिद्दकी. तर शाकिब गोलंदाजीला सुरुवात करतोय. पहिला चेंडू
एक जवळपास 14 पानांचा रनअप घेतलेला हा खेळाडू या ठिकाणी पाहिलं तर चांगली गोलंदाजी करतोय. निश्चित ज्या ठिकाणी एक धाव गेली असती ना, आपल्या चपळतेचा वापर करताना पाहायला मिळाला. पायावरती चेंडू नक्कीच आदळला, उर्वरित क्षेत्ररक्षकांनी काम केलं आणि चेंडूची सांगता झाली निर्धाव धावेनी. म्हणजे 24 चेंडू 36 धावा समीकरण पाहायला सोपं वाटते, परंतु ते रोखण्याचं काम मी म्हटल्याप्रमाणे गोलंदाज करू सुद्धा शकतात. सुरुवात केली गोलंदाजीला, पाहायचे हे षटक संपण्यापूर्वी किती धावांवरती संघाला थांबवेल किंवा गोलंदाज आपल्या संघासाठी धावसंख्या वाचवू शकतो हा दुसरा चेंडू सांगून जाईल. निर्धाव चेंडू केला, एक्स्ट्रेक्शन चांगलं काम केलं. दुसरा चेंडू सर निर्धाव केलाय. कारण संरक्षण करतो ना आपण, आपल्याला त्यांना गाईड सुद्धा केलं आपलं करणं गरजेचं असतं. कारण बघ त्यांच्या कानापर्यंत सर आपल्याला आवाज जातोय, त्याला सुद्धा माहिती आहे 36 धावा म्हणजे मला एक प्रामुख्याची ओव्हर फेकायची आहे, ह्या षटकामध्ये कमीत कमी धावा द्यायच्या आहेत आणि 2 चेंडू निर्धाव टाकल्यानंतर दबाव चढत चाललाय. आता मध्ये तर फलंदाजीने चुकी केली ना, विकेट नंतर अजून दबाव वाढेल. हा तिसरा चेंडू चांगला पवित्रा होता. नक्कीच 2 क्षेत्ररक्षणात चकवून चेंडू 1 धावेमध्ये नक्कीच रूपांतर झालं. आता मात्र घाई गोंधळ करणार नाही. नक्की चेंडू निर्धाव जरी गेले असले ना, तर उभे चेंडू आमच्या हाताखाली खेळणार आहे. ज्याकडे आपण ना फलंदाज एखाद्या चुकीच्या चेंडूची किंवा एखाद्या चांगल्या मारणाऱ्या गोलंदाजी वाट पाहत असतो, ते काही समीकरण पाहायला मिळतंय. कारण पहिलं षटक जाऊन त्या गोलंदाज चांगल्या क्वालिटीचा असू शकतो, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याच प्रकारची गोलंदाजी आता शाकिब सिद्दकीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडू झाले, 3 चेंडूवरती फक्त 1 धाव दिलेली आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 3 चेंडू नक्कीच निगेटिव्ह पद्धतीचे फेकण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आणि नक्की त्याच्या बॉडी लँग्वेज मधनं, त्याच्या रनअप मधनं, त्याच्या क्वालिटी मधनं आपल्याला जाणवते. नक्कीच म्हटलं पण बघा, शब्द चोरला, या शब्द चोरल्या कारणाने 4थाही चेंडू निर्धाव गेलाय आणि जवळ गुणलेखक सांगतात की हा 20वा निर्धाव चेंडू असेल या पहिल्या दिवसातील सीझन मधला. कीपरने अडवला निर्धाव चेंडू. खरंच ह्या ठिकाणी गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक करणारा यष्टिरक्षकाचं कौतुक करावं लागेल. म्हटल्याप्रमाणे फलंदाजी करणारा एक भाऊ असेल तर गोलंदाजी करणारा एक भाऊ असेल. आपण म्हणतो की ज्यावेळी लीगचे सामने खेळतो त्यावेळी भाऊ कोण, बहीण कोण किंवा नातेवाईक कोण हे नसतं बघायचं. आपला संघ कुठेतरी पुढे गेला पाहिजे किंवा आपल्या संघाला कुठेतरी प्रोत्साहन मिळालं पाहिजे, आपला संघ विजयी झाला पाहिजे, हे की जिद्द आपल्या मनामध्ये राहिली पाहिजे आणि ते गोलंदाज करून दाखवतोय. कारण गोलंदाजा आतापर्यंत विचार केलात ना तर 5 चेंडू फेकले. निर्णायक षटक आहे, निर्णायक षटकाचा आपण विचार केला तर 1 धाव नक्कीच दिले. अंतिम चेंडूकडे वाटचाल करतो 1 to go हा चेंडू असेल आणि हा सुद्धा चेंडू निर्धाव गेलेला पाहायला मिळालाय. म्हणजे गुणलेखक ना फक्त 0-0 टाकत चाललाय, निर्धाव चेंडू किती टाकत चाललाय आमच्यापर्यंत कळवत चाललाय आणि मधल्या मध्ये गोलंदाजी षटक संपवलंय. कारण ज्यावेळी 24 चेंडूवरती 36 धावा पाहिजे होत्या, आता मध्ये येणाऱ्या 18 चेंडू मध्ये 35 धावा पाहिजे असतील. ही क्वालिटी आहे गोलंदाजाची आणि ती गोलंदाज करून दाखवताना पाहायला मिळतोय. नक्कीच आतापर्यंत आपण गोलंदाजी मध्ये जर कमी पडलो ना तर मग फलंदाजी मध्ये ताकद दाखवावी लागते. 1च धाव झालेली आहे. येणारे 18 चेंडून 35 धावा. 36 टू विन. प्लीज मग यासाठी आम्ही विनंती करतो की 12 प्रतिनिधी आमच्या बाजूला पाहिजेत. त्यांचं काम फक्त आम्ही नावं सांगण्यासाठी नव्हे तर गुणलेखासाठी त्याचं सुद्धा एक जबाबदारी असते. तर प्लीज ही लीगचे सामने प्रत्येकाने यासाठी खूप मेहनत घेतलंय. वारंवार सांगणं उचित नाही आहे. लगेच सामना संपल्यानंतर त्या संघाचे 12 प्रतिनिधी प्लीज यायचं आहे. नवीन गोलंदाज शाहिद डांगे. प्रथमतः गोलंदाजी आलेला गोलंदाजांनी चांगली भूमिका पार पाडली, फक्त 1 धाव दिली. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी 35 धावांची गरज असताना काय अफलातून गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये. खरंच बघण्यासारखी, डोळ्याचं पारणं फेडण्यासारखी गोलंदाजी होती. या ठिकाणी बॅट कट घेऊन नक्कीच वनडीच्या स्वरूपामध्ये यष्टीच्या डोक्यावरनं गेलेला हा चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच 1 धावेमध्ये आता मात्र धावसंख्या वाढते. सर धावसंख्येमध्ये आपण विचार केलात ना, धावसंख्या वाढते जरूर, परंतु त्या ज्या फटक्यांची गरज आहे ना ते फटके येत नाहीये. कारण आताच जर फटके आले ना तर पुढच्या षटकामध्ये मग आपण म्हणतो 12 चेंडूमध्ये 24 धावा पाहिजेत, 6 चेंडूमध्ये 15 धावा पाहिजेत. हे दबाव आहे ना हे आपल्यावरती आलं नाही पाहिजे आणि हीच जबाबदारी फलंदाजावरती आहे. आतापर्यंत जे दोन्ही भाऊ आपण पहिल्या षटकामध्ये पाहिले, गोलंदाज मैदानामध्ये आला पाहिलं तर बघा मोठा फटका आलाय.
नक्की जाणीव होती की षटकार चौकार येणं गरजेचं आहे आणि लगेच पाहता शेंडी दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका मारून दर्शवून दिलं की मी सुद्धा मोठे फटके मारू शकतो, माझा संघ सुद्धा जिंकण्यासाठीच मैदानामध्ये उतरलाय, आम्ही सुद्धा स्पर्धेमध्ये राहायचं आहे हे दाखवून दिले. चेंडू नंबर 2 वरती एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 1 होती आणि आता दुसऱ्या षटक चालू झाल्यानंतर पहिल्या चेंडूमध्ये 1 धाव आणि या 6 एकंदरीत आपण विचार केला प्लस केली तर धावसंख्या झाली ती 8 धावा. 2 चेंडू आणि 8 धावा. आता मात्र कशा प्रकारचा चेंडू असेल, कमबॅक वाला असेल की मोठा फटका खाईल, चेंडू सांगून जाईल. नक्कीच बघा सन्मान दिला चेंडूवरती. एक जो सेन्सिबल क्रिकेट ज्याला म्हणतो ना आपण, म्हणतो अरे एक षटकार तर आलाय ना, चेंडू खेळून काढायचा, ती रणनीती आपल्याला पाहायला मिळाली. खरंच कौतुक करावं लागेल. आणि दुसरी गोष्ट सर, ही मुस्लिम प्रीमियर लीग जर असली ना तरी बरेचसे नामवंत खेळाडू म्हणजे ज्यांनी अलिबागवरती नामं रोशन केले हे खेळाडू पाहतायत, म्हणजे ज्यामध्ये वैभव कांबळेचं, अजय पवारचा पण उल्लेख करू शकताय आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून, म्हणजे जेणेकरून हे खेळणारे स्पर्धक कधीतरी आपले प्रतिस्पर्धी बनू शकतात. ह्यांचा खेळ काय, हा खेळ करून कसे दाखवू शकतात, कशी गोलंदाजी करतात, कशी फलंदाजी करतात हे जाणतायत, हे ओळखतायत. नक्कीच हे खेळाडूचं एक कौशल्य आहे. कारण क्रिकेट म्हटल्यानंतर एखादा खेळाडू मेडन टाकून गेला ना तर लाईव्हच्या माध्यमातून चेकिंग केलं जातं, कुठे गोलंदाजी करतोय, कशा प्रकारची गोलंदाजी करतोय, आणि ही ओळख आहे क्रिकेटची. हे समीकरण हे निरीक्षण करावं लागतंय. नक्कीच मैदानामध्ये विचार केला तर चौथं चेंडू मार्गस्थ होत असताना फक्त या चौथ्या चेंडूवरती 1 धाव आले. जसं पहिलं षटक मार्गस्थ होतं निर्धाव चेंडू, जवळपास 5 चेंडू निर्धाव फेकलेलं पहिलं षटक पाहिलं. आणि दुसरं षटक नॉट बॅड ह्या स्वरूपामध्ये असू शकते. षटकार जरूर आलाय, फलंदाज मारण्याचा प्रयत्न करतोय, पण त्यापेक्षाही चांगली क्वालिटी गोलंदाज दाखवतोय. 4 चेंडू मध्ये फक्त 1 षटकार दिला आणि उर्वरित एकेरी धावेमध्ये संपुष्टात आलेले चेंडू आपण पाहिलेत. या ठिकाणी पंचांकडे दाग मागितलीत. आता मात्र बोलतात ना चण्याच्या झाडावरती चढला गोलंदाज, तसं पण समीकरण या ठिकाणी पाहायला मिळालं. वाईट चेंडू टाकला आणि वाईट म्हटल्यानंतर अतिरिक्त 1 धाव मैदानामध्ये नक्कीच पाहायला मिळणार. 1 धावसंख्या जाऊन झाली पोहोचली ती 11 धावा. पराभव चेंडू हवेमध्ये राहिला. ह्या ठिकाणी पण पहा कुठेतरी ना जजमेंट मिळत नाही आहे, किंवा तू पकड किंवा मी पकड किंवा तू मेमे ज्याला म्हणतो, किंवा तुमच्या भाषेमध्ये डोकरा डोकरी म्हणजे प्रत्येकाची भाषा लँग्वेज आहे. पण खेळाडूंना चेंडू समजत नाहीये. कारण ज्या ठिकाणी झेल पकडणं गरजेचं होतं, आधीच्या सामन्यात सुद्धा पाहिलं बघा, रिस्क घेतलीत ना तरच आपण टिकून राहू शकताय. पण ही झेल होणं गरजेचं होतं. आपण फक्त बोलताना म्हणतो बोलताना तू भरपूर बोलू शकतो, पण त्या ठिकाणी काय घडतं ते आम्हाला माहिती असतं. पण तू नक्कीच बाहेरचे प्रेक्षक बघणारा वर्ग सुद्धा खेळाडू असतात, प्रत्येकाची जाणीव असते. पुन्हा एकदा जोरदार अपील झाली. पंच तीक्ष्ण नरसेवाले आहेत, पुणे तिन्ही पेंडकांना बिलॉंग करताना प्रीतम पाटील, संजय भोई तसेच सुमित पवार हे 3 पंच आजच्या दिवसामध्ये आपल्याला लागणार आहेत. आणि आतापर्यंतचा सामना आपण जर पाहिला तर उत्कृष्ट चांगली गोलंदाजी करणारा संघ असू द्या, फलंदाजी संघ असून द्या, प्रत्येकाच्या साईडनं निर्णय हा योग्यच दिला जाणार, याकडे पंचांची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. काल सुद्धा आपण पाहिलं तर आपल्या समोर माध्यमातून जमीर बुखारी गेले. काल वर्सुली या ठिकाणी माऊ इलेव्हन एकविरा थळ संघ सामना विजयी झाला होता. चांगली गोलंदाजी केली होती. पहिले जेव्हा षटक फेकला लय मिळाली नव्हती, परंतु ज्यावेळी कल्पना आली की आपल्याला हा मोठा सामना आहे, जवळपास 77,770 प्रथम पारितोषिक होतं, त्यावेळी जमीर बुखारीने जी गोलंदाजी केली ना, अफलातून गोलंदाजी होती. जी खासियत आहे जी मुस्लिम प्रीमियर लीग जे खेळाडू जे घडवेल ना, ते अलिबागच्या संघामध्ये, मुरुडच्या संघामध्ये, रोह्याच्या संघामध्ये नेहमी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नवीन गोलंदाज तन्वीर येतोय, ज्या ठिकाणी 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर मैदानामध्ये धावसंख्या झाली पाहायला मिळते 12 धावा. म्हणजे 12 चेंडू आणि 12 धावा म्हणजे कशा प्रकारे पकडून धरलंय ना, याचं उत्तम उदाहरण दाखवून दिले. पंच मात्र या चेंडूला निर्धाव म्हणून घोषित करतील, काउंट करतील डॉट चेंडू मध्ये, आणि गुणलेखक सुद्धा डॉट चेंडू मध्येच मांडणी करतील ती गुणलेखकच्या आपल्या यादीमध्ये. कारण सुरुवात जशी पाहिजे ना त्या प्रकारे तिन्ही गोलंदाजांनी पाहायला दिले. आपण प्रामुख्याने पाहतो गोलंदाज आला ना थोडीशी लय मिळत नाहीये, की मग तो वाईट चेंडू फेकतो, नेव चेंडू फेकतो, अशी चुकी मात्र या ठिकाणी पाहायला मिळत नाहीये. चांगली गोलंदाजी होते, चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळतंय. या दरम्यान स्वतः गोलंदाज चेंडू खाली गेलाय, झेल सुद्धा पकडणार आणि माघारी परतवण्याचं सुद्धा काम करणार. आता मात्र नाराज होऊन नक्कीच वैयक्तिक स्वतःचे 9 धावा मैदानामध्ये आपल्या संघासाठी काढून मैदानात अब्रार मैदानाच्या बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन दानिश या नावाने प्रसिद्ध असलेला ह्या संघामध्ये खेळाडू, नागोठणे गावाकडनं
नेहमी आपल्याला खेळताना पाहायला मिळतो, चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो. परंतु आज अलिबागमध्ये आल्यानंतर या पहिल्या सीझनमध्ये मुस्लिम प्रीमियर लीग #MPL 2026 या स्पर्धेमध्ये खेळत असताना माझं नाव मोठं करण्याचा प्रयत्न असेल किंवा आपल्या गावाचं नाव मोठं करण्याचा प्रयत्न असेल हे मात्र आपल्या दानिशकडनं पाहायला मिळेल. येणारे 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 24 धावांची गरज असणार आहे. 10 चेंडू 24 धावा. ज्या ठिकाणी चेसिंग करत असतो ना, समोर वारंवार आपल्याला प्रत्येक एक चेंडूची जाणीव करून देतो, प्रत्येक चेंडूवरती किती धावा येणं गरजेचं आहे याची आठवण करून देत असतो. ही बाब मात्र फलंदाजाला आता लक्षात घ्यायची आहे आणि ही बाब नक्कीच लक्षात घेऊन 2 ते 3 जर मोठे फटके आले ना तर सामना पूर्णपणे आपल्या कव्हरेजमध्ये येऊ शकतोय किंवा अन्यथा 2-3 चेंडू निर्धाव गेले तर सामना पूर्णपणे फिरू शकतोय. हे काय समीकरण घडेल जर तरची गोष्ट आहे. गोलंदाज विजयी होईल की फलंदाज विजयी होईल हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. आता मात्र चेंडू नंबर 3 वरती पाहिलं, मोठा फटका आला. बॅट आणि बॉलचा संपर्क चांगला झाला होता परंतु झेल सोडली बघा. चुकी मात्र झाले, दबाव मात्र वाढलाय आणि आजच्या दिवसातला हा 5वा कॅच ड्रॉप झालेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच कुठेतरी सर हा दबाव आहे ना, हा पराभूत झालेला आहे ना संघ, म्हणजे आपण विजय संघ खेळले, पराभूत संघ खेळले, हे दबाव त्या मार्गात आहे. कारण तुम्ही जेव्हाही बघताना जो आपला ओनर असेल तू समोर काय बोलणार नाही पण मनात नाखुश नक्कीच असणार आहे. ते नाखुश होऊन द्यायचं नाही, कुठेतरी त्यालाही आत्मा खुश ठेवायचा आहे, त्यालाही मैदानामध्ये त्याचा रुतबा ठेवून द्यायचा आहे. त्यासाठी हा प्रयत्न चाललाय, त्यासाठी विजय प्राप्त करायचा आहे, त्यासाठी आपल्याला खेळायचं आहे. नक्कीच चांगली झेल पकडली शकीबच्या माध्यमातून. सलमान या ठिकाणी माघारी परतताना पाहायला मिळतो. नक्कीच गुणलेखाच्या माध्यमात दर्शवतो की भावानीच भावाची झेल पकडली. मी याच्या आधी सुद्धा म्हटलं होतं की भावानी कॅच पकडली. हे कुठं समीकरण आपण बोलणं चुकीचं आहे, कारण कोण जिंकला आणि कोण हरला ह्याचीच नेहमी चर्चा होणार. तर खरंच कुठेतरी आपलं 100% योगदान देणं गरजेचं असतं, या योगदानावरती उतरणं गरजेचं असतं. या कॅचसाठी आवाब गोंडेकर यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक आलंय शकीब साठी. तर नक्कीच आपण वारंवार पाहतो, ज्या ठिकाणी मी आधीच्या सामन्यामध्ये पुनीत शेठचं या ठिकाणी कौतुक केलं ना, त्या ठिकाणी कालची गोष्ट आपण ज्याला म्हणतो सबसे भारी नितीन आवारी वर्सुली गावचा एक व्यावसायिक मच्छीमार आहे, चांगला तो बिझनेस मध्ये कार्यरत आहे असा, म्हणजे ज्यांनी चांगली कामगिरी केली ना त्याचं चांगलं करणार. ज्या ठिकाणी बघा आपल्या संघाची चुकी झाली होती, सामना ज्या ठिकाणी 30 चेंडूमध्ये 50 धावा निघाल्या नव्हत्या, भरपूर चिडलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे चांगलं केलं तर चांगल्याला चांगला, वाईटाला वाईट असं सुद्धा वृत्ती असते. म्हणजे मग तो प्रेक्षक वर्ग असून द्या किंवा मग एक ओनर असून द्या किंवा दानशूर व्यक्ती असून द्या, प्रत्येकाला क्रिकेट खेळणं आवडीचं झालेलं आहे. नक्कीच अलिबाग तालुक्याचा विचार केला ना, मग क्रिकेट असून द्या, मग बैलगाडी क्षेत्र असून द्या, त्यानंतर कबड्डी असून द्या, या 3 खेळांनी प्रचंड धुमाकूळ माचवलाय. या तिन्ही खेळांचे ना बरेचसे चाहते वर्ग आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकीच हा एक क्रिकेट गेम आणि तीच ही स्पर्धा मुस्लिम प्रीमियर लीग 2026 पर्व पहिला आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी सुद्धा बॅटची नक्कीच कडा घेतली. धावसंख्यावरती 1नीच वाढला. 1Dच्या स्वरूपात म्हणजे 1 डिक्लेअर धावा या स्वरूपामध्ये 1 धाव आली आणि या धावसंख्येने वाढते. धावसंख्या 4थ्या चेंडूवरती 5व्या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत 14 धावा. नक्कीच सुभान गोंडेकर एक बैलगाडी प्रेमी आणि यांची गाडी सुद्धा आपण भाटाच्या मैदानामध्ये जे मातीचं मैदान असतं ना त्यावेळी आपण फायनलला जेव्हा पाहतो तोच सुभान गोंडेकर आज क्रिकेटचं रसिकांचं किंवा या क्रिकेटचं मनोरंजन आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरंच म्हटल्याप्रमाणे आणि त्यांचा संघ सुद्धा खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. तरी कुठेतरी आवड निर्माण झालेली आपल्याला प्रत्येकाच्या मैदानामध्ये किंवा मग तो आता क्रिकेट बोललं तर मग शर्यतीचं मैदान झालं, क्रिकेटचं म्हटलं ते ग्राउंड झालं, कबड्डीचं म्हटलं तर तो मग हा चेंडू या ठिकाणी निर्धाव आलेला पाहायला मिळतो. 3 षटकं समाप्ती झाली आणि माझे गुणलेखक दर्शवतात की येणाऱ्या 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये तब्बल 22 धावांची गरज असणार आहे. नक्कीच सर मी म्हटलं होतं की शेवटच्या षटकापर्यंत आपण सामना घेऊन न जाणंच योग्य ठरेल, कारण आता बघा 22 धावा मोठे फटके येणं गरजेचं असणार आहे. चला स्पीडअप करा प्लीज. चला पंचांना सुद्धा विनंती करतोय, मी स्वतः कर्णधाराला विनंती करतोय की आपण योगदान द्यायचंय, आपण आम्हाला सहकार्य करायचं. ही स्पर्धा आपली आहे. स्पर्धा जितकी चांगली होईल ना तितका आनंद आपल्यालाच होणार आहे. तर खरं त्या माध्यमातून आपल्याला सहकार्य करा.
टीम मीटिंग जास्त घेऊन देणं जेणेकरून ना आपल्याला सामने चांगल्या पद्धतीत पाडता येतील, सर्वांना सामने नीट योग्य पद्धतीने पाहायला मिळतील. तर चौथं षटक घेऊन अमजद 6 चेंडू आणि 22 धावा असताना अमजदच्या हातामध्ये ही गोलंदाजीची भूमिका पार पाडण्यासाठी दिले. आणि खरंच मोठं लक्ष आहे ह्या मैदानामध्ये. आपण जर पाहिलं तर चांगला कनेक्ट चेंडू झाला ना तर षटकार चौकार येतंय. तुम्ही म्हणाल एखादा नौका खेळाडू पाठवला, बॅटला बॉल लागला, षटकार चौकार गेला, हे घडणार नाहीये. यासाठी चांगला खेळणारच खेळाडू मैदानामध्ये पाठवणं गरजेचं आहे. ती बॅटिंगच्या लाईनअप मध्ये आपल्याला क्वालिटी पाहायला मिळते, पण गोलंदाजामध्ये जोरदार प्रहार झालाय. सीमारेषा पार करेल का? नो डाऊट सीमारेषेच्या बाहेर मिळेल षटकार. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा धावसंख्या 6 ने वाढेल. एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 20 धावा. नक्कीच अमजद जो खेळाडू आहे ह्यांनी जर ही मॅच विन करून दिली ना तर बाबाकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. खरंच कौतुक करावं लागेल. एक प्रोत्साहन वाढवण्याचं काम करते. सामना जिंकण्याचा प्रयत्न चालू आहे, सामन्यामध्ये टिकण्याचा प्रयत्न चालू आहे. पण ज्या प्रकारे फलंदाज जितकी मेहनत घेतोय ना तितकेच बाहेरचे खेळाडू किंवा ओनर सुद्धा मेहनत घेताना सर पाहायला मिळतोय. कारण ही जबाबदारी आहे. कारण ह्या जबाबदारी खेळत असताना फलंदाज प्रयत्न जितका करतो तेवढं आपलं प्रोत्साहन द्यायचं काम आपलं आहे. या ठिकाणी निर्धाव चेंडू केलाय. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. 4 चेंडू 16 धावा. सामन्यामध्ये रंग होत चाललाय. पहिल्या चेंडूवरती दाखवून दिलंय की मोठा फटका मी सुद्धा मारू शकतो. एखाद्या वेळी आपण विचार करतो बघा की राईटी फलंदाज असला तर तो लेगला जास्त खेळतो, पण ऑफ साईडला षटकार मारून त्यांनी सुद्धा दाखवलाय. या ठिकाणी पुन्हा एकदा चांगला फटका. आता मात्र कनेक्ट इतकं चांगलं नाहीये. झेल होणार का? यस, नो डाऊट. आता मात्र माघारी परतलाय. झेल बाद झालाय आणि आता मात्र सामन्याचं पुन्हा एकदा समीकरण चेंज होते. येणारे 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी पुन्हा एकदा 16 धावांची गरज. चला 3 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज असताना एक मोठा खेळाडू ज्याच्याकडनं एक अपेक्षा आहे असा खेळाडू मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. चला 3 चेंडू 16 धावा. लवकरात लवकर हा सामना आपल्याला कंप्लीट करायचा आहे. सोनू सय्यद नवीन फलंदाज पाहायला मिळेल. समीकरण चेंज होत चालले. 2 चेंडू जिंकण्यासाठी 16 धावांची गरज. या ठिकाणी चेंडू निर्धाव गेलेला पाहायला मिळतोय. चल या क्षेत्ररक्षण केलं ना अमननी, त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक सुद्धा आलेले आहे. अमन शेख साठी आहे. चला प्रयत्नांना दाद द्यावी लागेल. नक्कीच विजय संघाचे मी अभिनंदन करतो. हरलेल्या संघाने नाराज व्हायचं नाही. कुठेतरी आपला खेळ कमी झाला. आपल्या प्रकारे टीम जी सजवायची होती, टीम जी राखायची होती, टीम चांगली होती, पण तो खेळ करता आला नाही आपल्याला, असं मात्र कुठे गृहीत धरावं लागेल. आणि त्या प्रयत्नात ना आपण जर पाहिलात तर सुबान 11 रेवदंडा संघ या ठिकाणी विजय झालेला आपल्याला पाहायला मिळतो. चला सुबान 11 संघाने 5 मिनिटं रेस्ट घ्यायचा आहे. त्यांचा फक्त कर्णधार आमच्यापर्यंत पाठवा. नाणेफेकी होणार आहे रेवदंडा विरुद्ध मुरुड या संघांमध्ये. इस मैच का मैच सुब्बान 11 रेवदंडा टीम के